युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धा मुलांना विविध त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता तसेच मुलांनी व्यसनापासून म्हणजेच मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहावं याकरता या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आणि संस्थापक हे आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नक्की यांनी या स्पर्धांचं आयोजन कशा प्रकारे केलेलं आहे आणि साधारण किती विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत। 12वी भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2024 मुक्ताई गार्डन धायरी येथे पार पडली। या स्पर्धेला महाराष्ट्रातून सोलापूर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, नगर अशा विविध जिल्ह्यांमधून 456 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। सदर स्पर्धेचे उद्घाटन कॉस्मॉस बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर उमेश दातार साहेब, संचालक मिलिंद पोकळे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले। स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व पालकांनी नियोजनाचे मन भरून कौतुक केलं। सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यशराज मार्शल आर्टचे मुख्य प्रशिक्षक नितीन वैरागर सर, द्वितीय क्रमांक सोलापूर जिल्हा अकॅडमी ऑफ डेफिनचे अशोक भोसले सर, तृतीय क्रमांक शिवतेज असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक सूरज यादव सर, युनिव्हर्सल क्लबच्या ऐश्वर्या शिंदे मॅडम, स्पार्टन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मिहिका तांबे मॅडम यांना पारितोषिक मिळाली। स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यांतून आलेले मुख्य प्रशिक्षक पूजा वैरागे, नितीन शेटे, समाधान गायकवाड, भारत दुर्गे हे प्रशिक्षक उपस्थित होते। सदर स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती उद्योजक स्वानंद कामत सर, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, यशवंत लायगुडे, बापूसाहेब पोकळे, राहुल शिरसाट, उद्योजक संदीप उत्तेकर, उद्योजक प्रसाद जाधव, अशोक धुमाळ, अखिल कोकण युवा संघाचे गणेश जाधव, अवी महाडिक, रमेश मोरे, सुरेश शिगवन, रवी कदम, गणेश घोलप, अनिकेत वाडकर, अनिल उपाळे, उमेश घाणेकर, गणेश चोरघे, संकेत पवार उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा विभागाचे पांडुरंग महाडिक, रत्नाकर सुर्वे, उमेश आमले, गणेश पवार, विश्वनाथ कदम उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष सायलीताई टिळेकर उपस्थित होत्या। महाड पोलादपूर संघाचे रुपेश पार्टे साहेब उपस्थित होते। सर्व मान्यवर यांनी खेळाडूंना बक्षीस वाटप करून शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचं आयोजन युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अजित ढोकले आणि संस्थापक सचिन उत्तेकर यांनी केलं। युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीने गेली 15 वर्षापासून पुणे शहरात कराटे मैदानी खेळ आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देत आहे। आजपर्यंत 10,000च्या वर महिला व मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले आहे। यावेळी राष्ट्रवादी क्रीडा पदाधिकारी रुपाली वाडकर, युनिव्हर्सल अकॅडमी संस्थापिका प्रियंका उत्तेकर आणि सुषमा ढोकले उपस्थित होते। आता आपल्या सोबत आहेत युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिन उत्तेकर। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल सर, आज आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं, कराटे स्पर्धा यामध्ये आहेत, काय सांगाल या स्पर्धांविषयी? याविषयी सांगायचं म्हणजे दरवर्षी आपण गेली 12 वर्ष झाली कराटेच्या स्पर्धा आयोजित करतोय। या मागचा हेतू असा आहे की आज जे मोबाईलचं युग आहे आणि ह्या ज्या काही घटना घडतायत, आज बदलापूर प्रकरण असो किंवा इतर काही प्रकरण आहेत, यामधून मुला मुलींना स्वसंरक्षण आणि या फाईट मधून एक 2 मिनिटाचा राऊंड असतो, पण या राऊंड मध्ये मुलांची जी एनर्जी आणि कॉन्फिडन्स लेवल जी वाढवली जाते, डेअरिंग जी वाढती ती या फाईट मधून वाढतीये। कारण आजकाल मुलांना जरी कराटे शिकले, कुठलाही स्पोर्ट शिकले, तरी जेव्हा प्रसंग येतो ते घाबरून जातात। ती भीती घालण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो आणि जवळजवळ आज 400 ते 450 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वप्रथम मी त्या सर्व पालकांचे आभार मानेन की त्यांनी आज या परीक्षेचं सत्र चालू असताना पण मुलांना या स्पर्धेसाठी त्यांनी योग्य प्रतिसाद दिलाय आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। तुम्ही यामधून पालकांना नक्की काय मेसेज द्याल? मी यामधून पालकांना एवढंच सांगेन की आज आमच्याकडे क्लासला जेव्हा मुलं येतात तर 2-3 महिन्यानंतर तो मुलगा क्लासला बंद होतो। त्याचं कारण विचारलं तर पालक सांगतात की सर त्याला ट्युशन आहे, सकाळी शाळा असती, मग त्याला तबल्याला जायचंय किंवा इतर ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहेत। मला पालकांना एवढं सांगायचं की तुम्ही शिक्षणासोबत फिटनेसला पण महत्त्व दिलं पाहिजे, कारण कराटे हा फिटनेसचा गेम आहे आणि कराटेमुळे तुमची आत्मविश्वास आणि बुद्धीला चालना मिळते। कुठल्याही खेळामधून तुम्ही मुलांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, फक्त अभ्यासामध्ये गुंतवू नका, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांचा फिटनेस टिकेल आणि ते आयुष्यात काहीतरी करू शकतो। युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत अजितजी ढोकले। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल, तुम्ही या ज्या काही स्पर्धा आयोजित केल्यात, मुलांना तसेच मुलींना देखील या कराटे स्पर्धांची गरज आहे, काय सांगाल या स्पर्धांविषयी? हे बघा, कराटे हा गेम जो आहे मध्यम वर्गीयांसाठी आहे।
आता काय झालेलं आहे, क्रिकेटचं युग जे आहे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादा मुलगा हा क्रिकेटच्या क्लबला जातो किंवा काय. पण काय होतं, सामान्य घरातल्या मुलांना ते काही किट्स किंवा काही गोष्टी त्या क्लबच्या फीज हे परवडत नाही. परंतु युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी समाज उपक्रमातून गेली 12 वर्ष झाली आम्ही पुण्यामध्ये विविध भागामध्ये, म्हणजे तो एरिया स्लम असो किंवा स्टँडर्ड असो, त्या सर्वांना एकत्र करून आम्ही स्पर्धा आयोजित करतो किंवा स्वसंरक्षणाचे शिबिर असो, बचत गटाच्या माध्यमातून ही शिबिरं घेतली जातात. आम्हाला दरवर्षीप्रमाणे आम्ही अकॅडमीतर्फे बचत गटांना इन्व्हाइट करून हे शिबिर आयोजित करतो. सिंहगड कॉलेज सारखे इंजिनिअरिंग कॉलेज असो किंवा अशा बरेचशा कॉलेजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे समाज उपक्रमामधून असे उपक्रम केले जातात. आता प्रॉब्लेम असा होतो की ज्या घरातला एखादा खेळाडू सामान्य घरातला असेल, त्याची घरची परिस्थिती एक महिन्याची 1000 रुपये फी भरण्याची तरी नसेल, त्या विद्यार्थ्याला स्टेज कसा मिळावा, त्यासाठी आपण या स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. त्यातून मुलांना एक अनुभव मिळतो, मुलं स्टेट राज्यस्तरीयपर्यंत पोहोचतात. त्यातून मुलांना स्कूल गेम खेळल्यामुळे पोलीस भरती, रेल्वे भरती, आर्मी भरती किंवा अदर कंपन्यांमध्ये त्याचा फायदा होऊन मुलं त्या नोकरीला लागतात, त्यांचं करिअर होतं. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी स्पोर्ट्समधून करिअर करतात त्यांना बीपीएड सारखा कोर्स असो किंवा एमपीएड सारखे कोर्सेस आपण त्यांना हे करून मुलांना स्पोर्ट्सकडे कसं वळवता येईल या माध्यमातून युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेली पुण्यामध्ये 12 वर्ष कार्य करते. यामधून तुम्ही मुलींना आणि महिलांना नक्की यामधून काय संदेश देऊ इच्छिता? हे बघा, आताच्या परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. मोबाईलचे युग आहे, मुलं खूप मॅच्युअर, कमी वयाची जास्त मॅच्युअर झाली. यापासून पालकांनी एक शिकण्यात हवं की मुलांना मोबाईल पासून किंवा इतर गोष्टींपासून थोडं खेळाकडे वळवलं पाहिजे, मैदानावरती आणलं पाहिजे. पहिल्यासारखं तर मराठी शाळांमध्ये स्पोर्ट्स पिरियड व्हायचे, 45 मिनिट्सचा स्पोर्ट्सचा पिरियड असतं, आता होत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, मुलांची स्कूल सकाळी 8 वाजता भरते, दुपारी 3 वाजता सुटते. परंतु त्यामध्ये आठवड्यातून 2च दिवस स्पोर्ट्सचे पिरियड होतात. तर लोक म्हणजे मुलं त्यापासून लोक पावत चालली. आळशीपणा मुलांच्या अंगात निर्माण झालेला. मुलांना 2 व्हीलर म्हणजे घरापासून सगळ्या गोष्टी जवळ मिळतात. त्यामुळे पालकांना माझी एक विनंती आहे की मुलांना तुम्ही खेळाकडे वळवा. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी सारख्या अकॅडमीज पुण्यामध्ये आहेत, त्या अकॅडमीज मार्फत मुलांना खेळाडू वृत्तीकडे घडवावी अशी मी पालकांना विनंती करतो. 12 वर्ष जे आमच्या खेळाडू प्रॅक्टिस करतात, यामधून आमच्याकडचे काही विद्यार्थी म्हणजे कौस्तुभ मोरे असो किंवा आमच्या साक्षी माने मॅडम असो, काही पोलीसमध्ये भरती आता कार्यरत आहेत, काही मुली आर्मीमध्ये कार्यरत आहेत. अशा बऱ्याच खेळांमधून म्हणजे आर्चरीतून काही मुलं पोलीस भरती झालेली आहेत, आमच्या कराटेमधून काही मुलं आर्मी भरती झालेली आहेत. असं बऱ्याचशा विद्यार्थी लहानपणापासून म्हणजे तो विद्यार्थी आमच्याकडे गेली 15 वर्ष झाली, 10-12 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि त्यांनी त्या मार्फत खेळाडू वृत्ती असल्यामुळे स्पोर्ट्स कोट्यातून पोलीस भरती झालेली आहे. म्हणजे याचा फायदा विद्यार्थ्यांनाही खूप प्रमाणात झालेला. कराटे हा गेम अतिशय चिकाटीचा असतो. यात दुसरी ताकद नाही, तर त्याची क्षमता पण टेस्ट केली जाते, चिकाटी टेस्ट केली जाते, तर त्याला डिसिप्लिन मेंटेन करायला मिळतो. या सर्व खेळातनं बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे एक नुसतं स्पर्धा म्हणून जिंकण्यासाठी न खेळता त्यातनं त्यांना शिकता येईल, कसं त्यांना अजून घडता येईल, हे त्यांच्या आयुष्यात बरंचसं उपयोगी येईल. मुलींकरता सेल्फ डिफेन्सचा हा भाग आहेच, पण त्याच्यातनं डिसिप्लिन म्हणा, त्यांच्या आयुष्यात क्षमता वाढवण्याचं काम हे देखील स्पोर्ट करतात. सचिन आणि अजित हे दोघे एवढे म्हणजे हे दोघे खरंच युथ एवढं छान काम करतायत की प्रत्येक मुलाने त्याचा हे घेतला पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. कारण की वेळात वेळ काढून स्वतःचं टाइम याच्यात घालवून लोकांसाठी काहीतरी करणं हे आज प्रत्येक जणाला जमत नाही. म्हणून बांधिलकीने ते स्वतः याच्यात एवढा वेळ घालून जे काम करतायत, आणि मी खरंच धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि याचा मला खरंच अभिमान वाटतो की अशी मुलं आपल्याकडे आज आहेत आणि त्यांचा सर्वांनी एक ॲडव्हान्टेज व्हावा. मुळामध्ये मी दोघांना पहिल्यांदा शुभेच्छा देईन, कारण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देखील स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ही खूप महत्त्वाची आहे. आणि ज्या पद्धतीने आज यांनी राज्यस्तरीय स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं इथं हे विद्यार्थी इथे खेळायला आलेले आहेत आणि स्पोर्ट्समन खेळत असताना त्यांच्यातली जी एनर्जी आहे ती खऱ्या अर्थी वाक्याने दुखली आहे. कारण मोबाईलमध्ये बसून माणसं काम करतात, टीव्ही बघतात, ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवतात. पण मी अजित आणि सचिनला खरं मनापासून शुभेच्छा देईन की भविष्यामध्ये त्यांनी अशाच मोठ्या स्पर्धा घ्याव्यात. जे काही शक्य होईल ते आमच्यापर्यंत आम्ही त्यांना मदत करूयात. आणि मुळामध्ये
हा कोकणी माणसाने या स्पर्धेसाठी जे नियोजन केलेलं आहे, खऱ्या अर्थानं कोकणी माणूस हा विश्वासार्थ असल्या कारणामुळे आज या विद्यार्थ्यांना मला विश्वास आहे की इथं कोणतीही पार्सलिटी होणार नाहीये, कारण इथं खऱ्या अर्थाने स्पोर्ट्सच खेळला जाईल. अशा पद्धतीने या दोघांना मी शुभेच्छा देतो आणि या खेळाला ज्यांनी मदत केली त्यांचे खऱ्या अर्थाने मी स्वतः आभार मानतो. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या 12व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सचिनजी उद्देकर आणि अजित ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना मी सर्वप्रथम या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर आज आपण पाहतोय की समाजामध्ये अतिशय विकृत परिस्थिती निर्माण झालेली आहे. लहान मुलं असतील, मुली असतील, महिला असतील, कुठल्याही प्रकारच्या सुरक्षित नाही आणि शासकीय यंत्रणा असेल त्याच्यावर फार मोठा ताण असल्यामुळं त्याची सुरक्षितता पाहिजे तशी आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून आज खऱ्या अर्थाने या कराटे सारख्या किंवा तायक्वोंदो सारखे जर आपल्या अंगी असे प्रकारचे खेळ जर आपल्या अंगी असेल तर आपलं स्वतःचं संरक्षण स्वतः आपण करू शकतो. हाच मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सचिन असेल आणि अजित यांनी ही स्पर्धा गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी संपन्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून हजारो आजपर्यंत खेळाडू मुलं असतील, मुली असतील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सर्व खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला चमकताना दिसतात. मी या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. यांच्या उत्तरोत्तर प्रगती हो आणि त्यांच्या हातून एक चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण व्हावेत आणि स्वसंरक्षणासाठी का होईना या खेळाकडे सर्वांनी पाहिलं पाहिजे, अशा प्रकारचे माझं या ठिकाणी मनोगत आहे. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी ही गेली 15 वर्ष विविध स्पर्धांचं आयोजन करते आणि दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये 400 ते 500 विद्यार्थी सहभागी होतात आणि युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी ही संस्था पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून काम करते. जिल्हास्तरीय स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना एका चांगल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे, जिथे चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा प्राप्त होतात. विद्यार्थ्यांना सगळे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल असतं. जे विद्यार्थी हरतात काही कारणास्तव त्यांना आपण पार्टिसिपेशन मेडल देतो, सर्टिफिकेट असते आणि आपल्या स्पर्धेमध्ये विविध ठिकाणाहून लोक सहभागी होतात, विद्यार्थी येतात. जसं की आज पंढरपूर, सोलापूर, लोहगाव, त्यानंतर वडूळ, तुळापूर अशा ठिकाणी विविध ठिकाणी, तसेच पुणे शहरातील खूप साऱ्या शाळांमधून पण स्पर्धक येतात आणि खूप आनंदी छान वातावरणात एक चांगला अनुभव घेऊन ते घरी जातात. आणि असंच कराटे खेळाचा प्रचार प्रसार करण्यासाठी युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी ही बांधील आहे. तसेच गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पण कराटे हा खेळ होता. नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पण भारताकडनं कराटे खेळण्यासाठी पण आपण अशा विद्यार्थ्यांना घडवूया, असेच मी सदिच्छा व्यक्त करतो. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी थ्रू आम्हाला इन्व्हिटेशन होतं. मॅचेस खूप सुंदर घेतलेले आहेत, आमचे भरपूर स्टुडंट्स खेळलेले आहेत. ऑर्गनायझेशन खूप छान होती, सगळे मॅचेस खूप व्यवस्थित चाललेले आहेत. टाइम मॅनेजमेंट पण चांगलं चालू आहे. एक्सपिरियन्स मिळतो स्टुडंट्सला तो मॅचेसमध्ये, जो इथे मिळणार आहे त्यांना. मेडल्स आणि ट्रॉफी वगैरे सगळी अरेंजमेंट खूप व्यवस्थित आहे आणि स्टेट लेवल मॅच आहे, बाहेरून पण सगळे स्टुडंट्स आलेले आहेत, चांगलं चालू. मी गेले 6 वर्ष युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे मार्शल आर्टचं ट्रेनिंग देत आहे. माझे बानेर आणि सुतारवाडीमध्ये क्लासेस आहेत. आम्ही गेले 6 वर्ष ट्रेनिंग देत आहोत. 2-2.5 हजार मुलींना आम्ही आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. आजच्या स्पर्धेमध्ये आम्ही जवळजवळ 350 मुलींना आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. मुली आहेत, मुलं आहेत. आज आपले 12th इंटरनॅशनल फाईट कॉम्पिटिशन भरवलेली आहे. आपण गेले 9 वर्ष झाले युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीत काम करते. मी करते, माझे मिस्टर करतात. आम्ही खूप विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. आमच्याकडे खास करून लेडीज आणि मुली या खूप जास्त प्रमाणात आमच्याकडे सेल्फ डिफेन्स शिकण्यासाठी येतात. आज माननीय सचिन उद्देकर सर यांनी फाईट कॉम्पिटिशन भरवलेलं आहे. अजित ढोकळे सर यांनी सपोर्ट केलेला आहे. आज आमचे 300 ते 400 विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि जास्त करून मुलींची संख्या आमच्या क्लासवर खूप आहे. तर मी असं सांगेल की ज्या मुली किंवा पॅरेंट्स बघतात त्यांनी होता होईल एवढं जास्तीत जास्त मुलींना सेल्फ डिफेन्स कडे पाठवलं पाहिजे, सेल्फ डिफेन्स शिकवला पाहिजे आणि येणाऱ्या काळाची गरज म्हणून
आपल्या मुलींची सुरक्षितता आपण प्रत्येक वेळेस आपण मुलींच्या सोबत नाही राहत, पण स्वतः त्यांना जर संरक्षण करायला शिकवलं तर त्या खूप म्हणजे खूप कॅपेबल होतील, बाहेर फिरू शकतील. आणि अशाच मुलींना आपण स्वसंरक्षण शिकवण्यासाठी गेले 9 वर्ष झालं आपण क्लासेस घेत आहोत. आमच्या बॅच मधनं खूप मुली म्हणजे सेल्फ डिफेन्स घेतलाय. आज त्याही मुली आजचा कार्यक्रम आपण त्याच दृष्टिकोनातून भरवलेला आहे की इथे मुला मुलींचं येऊन टॅलेंट दाखवतील, काय किती येतंय, मुलांना किती जमतंय आणि कशा प्रकारे आपण आपलं सेल्फ डिफेन्स केलं पाहिजे ते आज आपण या कार्यक्रमात सांगणार आहोत. 12 इन्व्हिटेशन स्टेट कराटे चॅम्पियनशिप सचिन उत्तेकर सरांनी बोलवलेलं आहे. सचिन उत्तेकर सर दरवर्षी मॅचेस भरवतात, खूप छान प्रकारे मॅचेस भरवतात, खूप छान घेतात, आम्हाला इन्व्हिटेशन देतात दरवर्षी. खूप छान मॅचेस असतात त्यांच्या. पहिलं मी तुमचा आभार मानते मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आजचा हा प्रोग्राम सचिन उत्तेकर सरांनी भरवलेला आहे. तर खूप छान त्यांनी खूप छान प्रकारे म्हणजे इथे हा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. माझी मुलगी 3-1 वर्षापासून इथे क्लासेस करते. ते एकदम उत्तम रीतीने ते क्लासेस घेतात आणि त्यांचे मेन सर अजित ढोके आहेत. तर ते पण म्हणजे प्रत्येक क्लासेसला स्वतःहून उभे राहून व्यवस्थित क्लासेस घेतात, जेणेकरून आणि एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवतात की मुलांनी मोबाईलकडे न वळता चांगल्या खेळाकडे वळून आपलं स्वतःचं करिअर पण साध्य करतात आणि स्वतःचं सेल्फ डिफेन्स पण करत आहेत. तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि मुलांना पण तेवढेच म्हणजे एनकरेजमेंट पण त्यांना जास्त मिळते. ओके, थँक्यू. आमची मुलगी ह्या क्लासमध्ये 3 वर्ष झालं आहे. या कार्यक्रमामुळे मुलं मोबाईलकडे वळण्यापेक्षा खेळाकडे वळतात, त्याच्यामुळे मुली स्ट्रॉंग होतात, त्याच्यामुळे त्यांना भविष्यात त्याचा खूप फायदा होईल. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीच्या आपल्या कराटे निमित्त आज आमच्या सर्व कोकणवासी या ठिकाणी जमलेला आहेत आणि युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिनजी उतेकर आणि आशिषजी ढोकळे आणि सगळे टीम त्यांच्या आमच्या कोकणवासियांकडनं अखिल कोकण या संघातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आज या ठिकाणी 12वे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनचे आयोजन केले आहे. आयोजक आमचे सचिन भाऊ उतेकर, त्याचप्रमाणे अजित ढोके सर यांचे प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन करतो की आज एवढं मोठं कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. आणि कराटे ही अतिशय सुंदर अशी चाललेली स्पर्धा या मुक्ताई गार्डनला छान असे नियोजन केले, खूप छान आहे. कराटे ही काळाची गरज आहे. मुली असो मुलं असो, कराटेमुळे ते आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि आपलं फिटनेसही ठेवू शकतात. अशीच प्रत्येकानं छान असं कराटे खेळावं, आपलं स्वस्थ आरोग्य ठेवावं आणि आपलं संरक्षण करावं. पुन्हा एकदा आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो. युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी कार्यक्रम आज इथं त्या कार्यक्रमासाठी आज संस्थापक अध्यक्ष अखिल कोकण युवा संघ ट्रस्ट पुणे शहर, संस्थापक अध्यक्ष गणेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज संपूर्ण पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि आज जो हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष सचिन भाऊ उतेकर तसेच प्रेसिडेंट अजित ढोकळे साहेब, आज या दोघांच्या उत्कृष्ट अशा चांगल्या नियोजनाने आज एक 12 स्टेटमध्ये आज एक कराटे स्पर्धेचा जो आज कार्यक्रम त्यांनी इथं नियोजित केला आहे. आज उत्तमरित्या असा तो कार्यक्रम त्यांनी फार मस्त चांगला असा कार्यक्रम त्यांनी केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आज बाहेरून जे आलेले सर्वात जे पाळले ते मुलांना आपल्या कराटे स्पर्धेत घेऊन गेलेले आहेत. आज त्यांचा दरवर्षी एवढा मोठा पद्धतीने कार्यक्रम चांगला होतो आणि मुलांना त्याच्यामध्ये चांगले एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि चांगल्या पद्धतीने आज त्यांनी कार्यक्रम केला आणि आज त्यांनी अखिल कोकण संघ या पूर्ण टीमला त्यांनी आमंत्रण केलं. त्याच्यासाठी त्यांच्या पूर्ण स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार.